नमस्कार, मी विवेक गवळी. एस न्यूजमध्ये आपलं स्वागत. सविस्तर बातम्यांपूर्वी एक नजर टाकूयात ठळक घडामोडींवर. अलमट्टी धरण उंचीवाढ विरोधात सर्व पक्षीयांचं अंकली टोलनाक्यावर चक्काजाम आंदोलन. काहीही झालं तरी धरणाची उंची वाढवू न देण्याचा निर्धार. आजरा तालुक्यातील मडिलगे इथं सशस्त्र दरोडा. दरोडेखोरांकडून महिलेची हत्या. लाखो रुपयांचे दागिने लंपास. घटनेनं तालुक्यात खळबळ. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांच्या हालचाली गतिमान. मेळावे घेऊन कार्यकर्त्यांना दिला जातोय बूस्टर डोस. आमचा संयम सुटतोय. आता पालकमंत्र्यांना अचानक घेराव घालणार. हद्दवाढ कृती समितीचा इशारा. आणि शाहूवाडी जोळेवाडी खिंडीतील वळणावर चिरा भरलेला ट्रक दरीत कोसळला. पन्हाळा तालुक्यातील माले इथला ट्रक चालक जागीच ठार. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. सविस्तर बातम्यांमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. कर्नाटकातील अलमट्टी धरणाच्या उंची वाढीला विरोध करण्यासाठी कोल्हापूर सांगली महामार्गावरील अंकली टोलनाक्यावर सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं आज चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. खासदार विशाल पाटील, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्यासह कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता. कर्नाटक सरकारनं धरणाची उंची वाढवण्याचा घाट घातलाय, मात्र जीव गेला तरी तो पूर्ण होऊ देणार नाही अशी भूमिका यावेळी सर्व पक्षीयांनी घेतली. दरम्यान पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी 21 मे रोजी होणाऱ्या बैठकीचं लेखी पत्र आंदोलकांना दिल्यानंतर दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास आंदोलन स्थगित करण्यात आलं. कर्नाटकातील अलमट्टी धरणामुळे कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये दरवर्षी भयानक पूर परिस्थिती निर्माण होते. त्यातच पुन्हा कर्नाटक सरकारनं अलमट्टी धरणाच्या उंची वाढवण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळं भविष्यात पुन्हा कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात भयानक अशी पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अलमट्टी धरण उंची वाढीला विरोध करण्यासाठी आज अलमट्टी उंची वाढ विरोधी सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या वतीनं कोल्हापूर, सांगली महामार्गावरील अंकली टोलनाक्यावर चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. सकाळी 10 वाजल्यापासून कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींसह शेतकरी पूरग्रस्त मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झाले होते. 11 वाजण्याच्या सुमारास आंदोलक मोठ्या संख्येनं जमा होत असताना ठिकठिकाणी पोलिसांकडून आंदोलकांची अडवणूक केली जात होती. याची माहिती मिळताच खासदार विशाल पाटील, आमदार सतेज पाटील यांनी पोलिसांना आंदोलकांना अडवू नका असं सांगत अडवणूक करण्यासाठी लावलेल्या बॅरिकेड्सकडे जाण्याचा प्रयत्न केला. यानंतर पोलिसांनी आंदोलकांना पुढे जाण्यास परवानगी दिली. यावेळी आंदोलनासाठी जमलेल्या शेतकऱ्यांनी अलमट्टी धरणाच्या उंची वाढीला विरोध करत कर्नाटक आणि केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. या आंदोलनामुळे कोल्हापूर, सांगली महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. खासदार विशाल पाटील, आमदार सतेज पाटील यांच्यासह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी रस्त्यावर ठिय्या मारत जोरदार घोषणाबाजीला सुरुवात केली. राज्य सरकार केवळ अलमट्टीच्या उंची वाढीला विरोध करत आहे अशी घोषणा करत आहे, पण केवळ घोषणा नको, तेलंगणाप्रमाणे कागदोपत्री ठाम भूमिका घ्या आणि 21 मे रोजी मुंबईत होणाऱ्या बैठकीचं लेखी पत्र द्या, अन्यथा आंदोलन मागं घेणार नाही असा इशारा विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी दिला.
या निर्णयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टमध्ये तेलंगणा गेलेला आहे. म्हणून आमची मागणी असणार आहे की महाराष्ट्र सरकारनं देखील स्पष्ट भूमिका कागदावर घ्यावी अशी आमची अपेक्षा या ठिकाणी असणार. घोषणा करून या ठिकाणी चालणार नाही, तर केंद्राकडे लेखी पद्धतीनं याला आमचा विरोध आहे आणि विरोधाची कारणं स्पष्टपणे सांगणं गरजेचं आहे. ज्याचा उल्लेख अनेकांनी केला, वडनेरे कमिटी. मुळात या वडनेरे कमिटीतले सगळे निष्कर्ष आम्हाला मान्य नाही आहेत, हे आपण सगळ्यांनी ठासून या ठिकाणी सांगितलं पाहिजे. काही मुद्दे त्यांचे बरोबर असतील, परंतु त्यांनी जे म्हणलेलं आहे अलमट्टीचा परिणाम या ठिकाणी पुरावर होणार नाही, तोच रिपोर्ट उद्याच्या भविष्य काळात आम्हाला त्रासदायक या ठिकाणी होणार. आणि म्हणून पहिली आमची मागणी शासनाकडे असणार आहे की वडनेरे कमिटीचा रिपोर्ट तुम्ही रद्द करा, नवी कमिटी नेमा आणि 4 शेतकरी आमचे त्यात घ्या. 4 शेतकरी आमचे त्यात घ्या. आम्ही तुम्हाला दाखवतो या अलमट्टीचा परिणाम नेमका आमच्या सांगली, सातारा आणि कोल्हापूर या 3 जिल्ह्यावर पश्चिम महाराष्ट्राचं अर्थकारण विस्कटणार आहे. या महाराष्ट्राच्या अर्थकारणामध्ये या 3 जिल्ह्याचा अर्थकारणाचा सिंहाचा वाटा या ठिकाणी आहे. त्यामध्ये शेतकरी, कारखानदार यांच्यातून येणाऱ्या टॅक्सवर या राज्याचा GDP ला हातभार या ठिकाणी लागतोय, हेही महाराष्ट्र शासनाला लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून आमची विनंती आहे, आता यड्रावकर साहेबांनी सांगितलं, धैर्यशील मानेने या ठिकाणी सांगितलं 21 ला बैठक आहे, परंतु यड्रावकरजी अरुणांना इथं आहेत, मी आम्हाला कुणाला निमंत्रण नाही. तुम्हाला तरी पत्र आले का आम्हाला माहित नाही. आमची आजची भूमिका स्पष्ट आहे की सरकार जोपर्यंत आम्हाला लेखी देत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. खासदार विशाल पाटील यांनी वडनेरे समितीवर टीका केली. या समितीनं कोल्हापूर सांगलीतील महापुराला कारणीभूत असणाऱ्या इतर घटकांचा उल्लेख केलाय, मात्र अलमट्टी धरणाचा उल्लेख केलेला नाही. याबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. पण जवळजवळ 90-100 वर्ष हा पूर त्या काळात आला नाही आणि मग वडनेरे समितीचा रिपोर्ट जो तयार झाला, मी या ठिकाणी विधानसभेचे सदस्य आहेत त्यांना आवर्जून सांगतो की वडनेरा समितीने जो रिपोर्ट केला त्यात प्रत्येक कारण लिहिलेलं आहे का पूर येतो. त्या पुरात महापालिकेचं पाणी सुटते, कोयना नदीतून पाणी येते, पंचगंगेतनं पाणी येते, इथं गाळ जास्त झालाय, तिथं रस्ता बांधला, तिथं ब्रिज बांधलं, देवळाच्या नदीच्या पात्रात एकाने देऊळ बांधलं, हे सगळे उल्लेख केलेले आहेत. मात्र अलमट्टीची उंची एवढी उंच केली, 519 मीटर पर्यंत गेली, त्याचा उल्लेख नाही. ही समिती केंद्राने नेमली नाही, ही समिती जल आयोगाने नेमलेली नाही, ही समिती महाराष्ट्र शासनाने नेमलेली आहे. म्हणजे मी पूर्वीपर्यंत सांगितलं, आपला मुलगा हुशार आहे की नाही हे टीचर म्हणतो, पोर बापानेच ठरवावं, बापानेच लिहून द्यावं, आणि बापच लिहून द्यायला नाही ना माझं बरोबर हुशार नाही. उंची वाढवल्यानं किंवा 519, 524 तर खूप लांबचं झालं. आम्ही म्हणतो 519 जास्त झाले ते 513वर आणा, मागणी ती पाहिजे. 524 आपला पूर आला नव्हता, 517ला असतानाच आपल्या पूर आला होता. वडनेरे समितीचा अहवाल मान्य करण्याची चूक आपण केली आहे, मात्र आता या समितीनं काय चूक केली आहे हे सरकारला पटवून देण्याची गरज असल्याचं आमदार विश्वजित कदम यांनी सांगितलं. आणि कुठेतरी असं मला जाणवलं की आपण सगळ्यांनी वडनेरे समितीचा अहवाल हा कुठेतरी दुर्दैवाने आपण सगळ्यांनी स्वीकारून आपण त्या ठिकाणी गप्प बसण्याचं काम केलं. माझं ठाम मत आहे की वडनेरे समितीचा अहवाल हा चुकलेला आहे आणि चुकलेला अहवाल हा आपण या शासनाला आपल्या सर्वांचं कसा पद्धतीने चुकलं हे सत्य आणि वस्तुस्थिती मांडण्याची भूमिका आम्ही लोकप्रतिनिधी आणि आपल्या सांगली कोल्हापूरच्या पूरग्रस्त जिल्ह्यातील लोकांनी हे करणं आवश्यक आहे. यावेळी खासदार धैर्यशील माने, माजी आमदार प्रकाश आवाडे, आमदार राहुल आवाडे, माजी आमदार उल्हास पाटील, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार जयंत आसगावकर, आमदार अरुणांना लाड, गणपतराव पाटील, आंदोलन अंकुश संघटनेचे धनाजी चुडमुंगे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सावकार माद नाईक यांनी मनोगत व्यक्त करत अलमट्टी धरणाच्या उंची वाढीला विरोध केला. माजी खासदार राजू शेट्टी यांनी दूरध्वनीद्वारे संपर्क साधत सर्वांनी हा लढा गट तट विसरून एक संघपणे लढूया असं आवाहन उपस्थितांना केलं. उंची वाढवण्याचा घाट घातलाय, मात्र जीव गेला तरी तो पूर्ण होऊ देणार नाही अशी भूमिका या आंदोलनावेळी सर्व पक्षीयांनी घेतली.
यावेळी सांगली शहर काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, करवीर पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी, कोल्हापूर जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील किणीकर यांच्यासह कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते. दरम्यान जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनुसार कोल्हापूर पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे, सांगलीचे चंद्रशेखर पाटोळे यांनी आंदोलनस्थळी भेट घेऊन बुधवारी मुंबईत होणाऱ्या बैठकीत उपस्थित राहण्यासाठी आंदोलकांना लेखी पत्र दिलं. यानंतर जवळपास 3 तास सुरू असलेलं चक्काजाम आंदोलन मागं घेण्यात आलं. सकाळी 10 वाजल्यापासून सुरू असलेलं आंदोलन दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास मागं घेण्यात आलं. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अंकली पूल परिसरात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. दरम्यान या आंदोलनासाठी येणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी आंदोलन स्थळापासून 2 किलोमीटर अंतरावरच अडवल्यानं आंदोलकांनी संताप व्यक्त केला. ही माहिती आंदोलनस्थळी असलेल्या सर्वपक्षीय नेत्यांना समजल्यानंतर आमदार सतेज पाटील यांनी आंदोलकांना अडवू नका, शांततेत आंदोलन सुरू असताना सुरुवातीलाच वाद नको अशा शब्दात पोलिसांना सुनावलं. अलमट्टी धरण उंचीवाढ विरोधात अंकली टोल नाक्यावरील आंदोलनासाठी आज सकाळी अंकली टोल नाक्यावर शिरोळ, हातकणंगले तालुक्यासह सांगली जिल्ह्यातून सर्वपक्षीय नेते आणि पूरबाधित नागरिक आंदोलनस्थळी आपापल्या वाहनांवरून येत होते. दरम्यान पोलिसांनी आंदोलन ठिकाणापासून 2 किलोमीटर अंतरावरच बॅरिकेड्स लावून रस्ता अडवला आणि आंदोलकांना चालत जाण्यास सांगितलं. पण आंदोलकांमध्ये वयोवृद्ध लोकांचाही सहभाग असल्यानं त्यांची गैरसोय झाली. ही माहिती आंदोलनस्थळी असलेल्या सर्वपक्षीय नेत्यांना समजल्यानंतर आमदार सतेज पाटील यांनी आंदोलकांना अडवू नका, शांततेत आंदोलन सुरू असताना सुरुवातीलाच वाद नको अशा शब्दात पोलिसांना सुनावलं. आमदार विश्वजित कदम, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी आमदार उल्हास पाटील यांनीही पोलिसांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. दरम्यान आमदार सतेज पाटील आंदोलनस्थळापासून थेट बॅरिकेड्सकडे निघाले. यावेळी आंदोलनस्थळी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. अखेर पोलिसांनी नमती भूमिका घेऊन आंदोलकांना सोडत असल्याचं समजल्यानंतर आमदार सतेज पाटील पुन्हा आंदोलनाच्या व्यासपीठावर आले. अलमट्टी धरण उंचीवाढ विरोधात आज शिरोळ तालुका बंद ठेवण्यात आला होता. शिरोळ, नृसिंहवाडीसह तालुक्यातील व्यावसायिकांनी आपले व्यवहार बंद ठेवून अंकली टोलनाक्यावरील आंदोलनात सहभाग घेतला. कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. याला कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातून विरोध होत असून या विरोधात आज अंकली टोलनाक्यावर चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. दरम्यान या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिरोळ तालुका आज कडकडीत बंद ठेवण्यात आला. व्यावसायिकांनी आपली दुकानं बंद ठेवून या आंदोलनात सहभाग नोंदवला. दुपारनंतर व्यावसायिकांनी दुकानं चालू केली. आजरा तालुक्यातील मडिलगे इथं 4 सशस्त्र दरोडेखोरांनी माजी उपसरपंच सुशांत गुरव यांच्या घरावर दरोडा टाकून त्यांची पत्नी पूजा गुरव यांची निर्घृण हत्या केली. आज ही घटना पहाटे 2:30 वाजण्याच्या सुमारास घडली. दरोडेखोरांच्या हल्ल्यात सुशांत हे देखील जखमी झालेत. दरोडेखोरांनी पूजा यांच्या गळ्यातील दागिने आणि रोख रक्कम लंपास केली आहे. या घटनेनं तालुक्यात खळबळ उडाली आहे. याबाबत सुशांत यांनी आजरा पोलिसात फिर्याद दिली आहे. आता आमचा संयम सुटत आहे, त्यामुळं तीव्र आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून पालकमंत्र्यांना अचानक घेराव घालणार असा इशारा हद्दवाढ कृती समितीच्या वतीनं देण्यात आला. आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दवाढ संदर्भात कृती समितीच्या वतीनं आज बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये आजवरच्या अनेक घडामोडींचा आढावा घेण्यात आला. आजवर हद्दवाढीसाठी अनेक मंत्री, लोकप्रतिनिधी यांच्यासोबत चर्चा झाली. अनेकांच्या कार्यालयाच्या आणि घरांच्या पायऱ्या झिजवल्या. मात्र या सगळ्यांनी आपली घोर फसवणूक केली आहे. त्यामुळं आमचा संयम सुटत असल्याच्या भावना या बैठकीत अनेकांनी व्यक्त केल्या. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांना फेब्रुवारीमध्ये पत्र देण्यात आलं होतं. याची त्यांनी अद्याप दखल घेतलेली नाही. त्यामुळं तीव्र आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांना अचानक घेराव घालण्यात येणार असल्याचा इशारा कृती समितीच्या वतीने देण्यात आला. उद्या सोमवारी दुपारी 12 वाजता
खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्यासोबत नवीन राजवाडा इथं बैठक घेऊन पुढील दिशा ठरवण्यात येणार असल्याची माहिती समितीचे बाबा इंदुलकर यांनी दिली. या बैठकीला माजी महापौर RK पवार, बाबा पार्टे, किशोर घाटगे, अशोक भंडारी, संदीप देसाई, राजू जाधव, सुशील भांदिगरे यांच्यासह समितीचे इतर पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. कोल्हापुरातल्या संकेत जोशी आणि सोनाली नायक या नवजोडप्यानं अनोख्या पद्धतीनं वरात काढत महानगरपालिकेच्या गलथान कारभाराकडे लक्ष वेधलं. रस्त्यांची झालेली दुरावस्था, निकृष्ट दर्जाचं काम याकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी चक्क रोड रोलर आणि बॉयलरवरून लग्नाची वरात काढली. सनई चौखडा, लेझिम खेळणारे आणि नाचणारे लोक पाहून तुमच्या नक्की लक्षात आलं असेल ही लग्नाची वरात आहे. पण ही साधी सुधी वरात नाही, तर अनोखी आणि महापालिका प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घालणारी वरात आहे. मंगळवार पेठेतील प्रिन्स क्लबचा कार्यकर्ता संकेत जोशी आणि सोनाली नायक हे शनिवारी विवाहबद्ध झाले. त्यांनी आपली वरात रोड रोलर आणि बॉयलरवरून काढत महानगरपालिकेच्या गलथान कारभाराकडं सर्वांचं लक्ष वेधलं. शहरातील रस्त्यांची झालेली दुरावस्था, टक्केवारीमुळं झालेलं निकृष्ट दर्जाचं काम अशा गंभीर प्रश्नांकडं या माध्यमातून लक्ष वेधण्यात आलं. पापाची तिकटी इथून या वरातीला सुरुवात झाली. महाद्वार रोड, बिनखांबी गणेश मंदिर, मिरजकर तिकटी मार्गे खासबागपर्यंत ही वरात काढण्यात आली. या बॉयलरवर टक्केवारी लाटण्यासाठी निकृष्ट दर्जाची कामं नको, शाश्वत आणि टिकाऊ विकास कामं हवीत. युवकांच्या रोजगार निर्मितीसाठी चांगल्या कंपन्या कोल्हापुरात येण्याकरिता राजकीय इच्छाशक्ती हवी. हद्दवाढीसह शहराचा नियोजनबद्ध विकास झाला पाहिजे असा आशय येणं जाणाऱ्या लोकांचं लक्ष वेधत होता. अनेक जणं या अनोख्या वरातीचा व्हिडिओ करण्यासाठी गर्दी करत होते. या वरातीचं संयोजन सचिन साबळे, अभिजित पोवार, नामदेव माळी, संदीप पोवार, विशाल कोळेकर, विराज जगताप, बंडू हावळ, रमेश मोरे, अशोक पोवार आदींनी केलं. खरं तर राजर्षी शाहू महाराजांच्या नंतर कोल्हापूर शहराच्या विकासाला खो बसला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण त्यांच्यानंतर या शहराचा म्हणावा तसा विकासच झालेला नाही. त्यात निकृष्ट दर्जाच्या कामामुळं नागरिकांचा पैसा वाया गेला. रस्ता व्हायला कित्येक वर्षांचा काळ जातो, पण झालेला रस्ता काही महिनेसुद्धा टिकत नाही. ही परिस्थिती आहे. पायाभूत सुविधेत मागं पडत चाललेलं कोल्हापूर ही वस्तुस्थिती आहे. याचा परिणाम म्हणजे उद्योगधंदे, IT पार्क प्रगत झालेले नाहीत. यामुळं इथले सुशिक्षित तरुण तरुणी पुणे, बेंगलोर, मुंबई अशा ठिकाणी नोकरीसाठी जात आहेत. आज त्यांचं लग्न होतं ते संकेत जोशीसुद्धा पुण्यात IT क्षेत्रात नोकरी करतात. आता या अनोख्या वरातीनंतर तरी महापालिका प्रशासनाचं डोळं उघडणार का आणि चांगल्या रस्त्यासोबतच शहराचा विकास होणार का हे पाहणं गरजेचं आहे. भारत मातेचा जयघोष, ओसंडून वाहणारा उत्साह, पाकिस्तान विरुद्धच्या घोषणा आणि भारतीय सैन्य दलाचं प्रोत्साहन वाढवत वस्त्रनगरी इचलकरंजीत शनिवारी तिरंगा एकता रॅली काढण्यात आली. सुमारे 1 किलोमीटर लांबीचा तिरंगा घेऊन काढण्यात आलेल्या तिरंगा एकता रॅलीच्या माध्यमातून भारतीय जवानांना हजारोंच्या संख्येनं सामूहिक सलामी देण्यात आली. काश्मीरमधील पहलगाम इथं झालेल्या आतंकवादी हल्ल्याला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैन्यानं जशास तसं उत्तर दिलं. भारतीय जवानांचं देशाप्रती असणारं योगदान अतुलनीय असून या जवानांचं मनोबल वाढवणं हे आपलं कर्तव्य असल्यानं इचलकरंजीत शनिवारी तिरंगा एकता रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. सुरुवातीस पुरवठा कार्यालयाच्या प्रांगणातील स्मृतिस्तंभास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. त्यानंतर महात्मा गांधी पुतळा इथून या रॅलीला सुरुवात करण्यात आली. तब्बल 1 किलोमीटर लांबीचा तिरंगा, सर्वांच्या हाती राष्ट्रध्वज आणि परिधान केलेल्या तिरंगी टोप्यांमुळं संपूर्ण परिसर तिरंगामय झाला होता. रॅलीच्या प्रारंभी आमदार राहुल आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, सुभेदार जयपाल कोरगावे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, शहराध्यक्ष अमृत भोसले, प्रकाश दत्तवाडे, अशोक स्वामी, सौभाग्यवती अलका स्वामी, मिश्रीलाल जाजू, विजय भोजे आदींसह मान्यवर उपस्थित होते. मुख्य मार्गावरून रॅली कॉम्रेड मलावादे चौकातून एकेरी मार्गातून श्री शिवतीर्थ इथं आल्यानंतर सुभेदार जयपाल कोरगावे
आमदार राहुल आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे आणि मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटक तसंच जवानांना 2 मिनिटं स्तब्धता पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर वंदे मातरम होऊन रॅलीची सांगता झाली. रॅलीत माजी सैनिकांसह तरुण, महिला, विविध शाळांमधील विद्यार्थी, विद्यार्थिनी, खेळाडू, नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. कोल्हापूर महापालिकेवर आणि जिल्हा परिषदेवर महायुतीचा झेंडा फडकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावं असं आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं आहे. कोल्हापुरात आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. कोल्हापुरातील राजारामपुरी इथल्या इंद्रप्रस्थ हॉल इथं राष्ट्रवादी काँग्रेस शहर कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्यात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी बोलताना मंत्री मुश्रीफ यांनी महापालिका आणि जिल्हा परिषदेवर महायुतीचा झेंडा फडकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावं असं आवाहन केलं. महायुतीच्या माध्यमातून राज्यासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विविध योजनांद्वारे विकास कामं झाली आहेत. त्याची माहिती प्रभागात जाऊन लोकांना द्यावी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या दिवाळीनंतरच टप्प्याटप्प्यानं होतील. या निवडणुका महायुती म्हणूनच एकत्र लढवल्या जातील. तसंच ज्या ठिकाणी एकत्र लढणं शक्य नाही तिथं मैत्रीपूर्ण लढत दिली जाईल असंही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितलं. भाजप शिवसेनेशी चर्चा सुरू करा. महापालिका निवडणुकीत 4 सदस्यीय प्रभागाची रचना करण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. त्यानुसारच ही निवडणूक होणार आहे. हे लक्षात घेऊन कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावं. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराध्यक्ष आदिल फरास यांनी भाजप आणि शिवसेनेच्या शहराध्यक्षांशी चर्चा करावी अशा सूचनाही मंत्री मुश्रीफ यांनी दिल्या. जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांनी निवडणुकीसाठी अवधी कमी असल्यानं कार्यकर्त्यांनी आतापासूनच काम सुरू करावं असं सांगितलं. यावेळी शहराध्यक्ष आदिल फरास, महेंद्र चव्हाण यांनीही मनोगत व्यक्त केलं. याप्रसंगी माजी महापौर हसीना फरास, सुनीता राऊत, माधवी गवंडी, माजी उपमहापौर प्रकाश गवंडी, संभाजी देवणे, माजी नगरसेवक महेश सावंत, महिला शहराध्यक्षा जहिदा मुजावर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. दारात उभ्या केलेल्या 4 चाकी वाहनाची हत्तीनं तोडफोड केली आहे. या गाडीचं 4 लाख रुपयांचं नुकसान झालं आहे. शनिवारी पहाटे महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील बेकिनकेरे गावात ही घटना घडली आहे. मूळ निट्टूर गावातील सचिन रामचंद्र पाटील हे सध्या गोव्यामध्ये राहतात. ते गोव्यातून बेकिनकेरे गावात आपल्या सासरवाडीला आले होते. बेकिनकेरे ते उचगाव रस्त्यावर त्यांचे सासरे डॉक्टर निरंजन कदम यांचं घर आहे. सचिन पाटील यांनी आपल्या सासऱ्यांच्या घराशेजारी आपली मोटार लावली होती. शनिवारी पहाटे 2 ते 3 वाजण्याच्या सुमारास हत्ती कौलगे जंगलातून खाली उतरला. डॉक्टर कदम यांच्या घराशेजारी येऊन हत्तीनं 2 पाण्याचे ड्रम फोडले. त्यानंतर त्यानं सचिन पाटील यांच्या पांढऱ्या रंगाच्या मोटारीला लक्ष केलं. गाडी सोंडेनं उचलून फेकून दिली. गाडीत सुळे घुसवल्यानं गाडीचा पत्रा फाटलाय. गाडीचा अक्षरशः चक्काचूर झालाय. गाडी साधारणतः 3 ते 4 वेळा उचलून आपटण्याची शक्यता आहे. तर या घटनेत गाडीचं सुमारे 4 लाखांचं नुकसान झालंय. हत्तीच्या या दहशतीनं सीमा भागातील लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. भविष्यात जीवितहानी होऊ शकते. त्यामुळं प्रशासनानं हत्तीचा बंदोबस्त करावा अशी मागणी सचिन पाटील यांनी केली आहे. फ्रायडेला जसं मी गावी आलेलो, गावी आलं असता रात्री 2 ते 3च्या दरम्यान हत्तीने माझ्या गाडीची पूर्णपणे नासधूस केलेली आहे. तसेच माझे नुकसान 4 ते 5 लाखापर्यंत झालेले आहे. सदर वन विभागाने येऊन पडताळणी करून त्याचा पंचनामा केलेला आहे. पण माझी एवढीच मागणी आहे की हा हत्ती सध्या उदगाव ते बेकिनकेरे या दरम्यान 15 दिवस झाले येऊन शेतीची भरपूर प्रमाणात नुकसान करत आहे. तरी सरकारने इथल्या वन विभागाने लवकरात लवकर त्या हत्तीचा बंदोबस्त करावा. सध्या तरी जीवितहानी झालेली नाही आहे, पण हानी होण्याची दाट शक्यता आहे. उपवडेपैकी मारुतीच्या धनगरवाड्यावर पाणीबाणी परिस्थिती निर्माण झाली आहे. वादळाच्या पावसात डीपी खराब झाल्यामुळं 4 वर्षांच्या मुलापासून ते वृद्ध पुरुष महिलांना
एका खड्ड्यात पाणी भरावं लागतंय. हेच पाणी पिण्यासाठी, जनावरांसाठी आणि आंघोळीसाठी वापरावं लागत असून दूषित पाण्यामुळं नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. उपवडेपैकी मारुतीच्या धनगरवाडा इथं सुमारे 200 नागरिकांची वस्ती आहे. या वस्तीवर जाण्यासाठी स्वयंभूवाडी इथून 4 किलोमीटरचं अंतर आहे. या वस्तीवर नेहमीच भौतिक सुविधांचा अभाव आहे. वीज आहे पण पाणी नाही, पाणी आहे पण वीज नाही, अशी तिथली अवस्था आहे. वादळी वाऱ्यानं पोल पडले, तारा तुटल्यानंतर 15 दिवस किंवा 1 महिना या धनगर वस्तीवर वीज नसते. पिण्याच्या पाण्यासाठी झऱ्याचा उपयोग करावा लागतो. गेल्या आठवड्यात वादळी पावसामुळं ट्रान्सफॉर्म खराब झाला. त्यामुळं गेल्या आठवड्यावर या धनगर वस्तीवर पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना गावाशेजारी असणाऱ्या खड्ड्यात पाळीपाळीनं पाणी भरावं लागतंय. 5 वर्षांच्या लहान मुलांना मुलींना शाळा बंद करून पाण्यासाठी दिवसभर वणवण करावी लागते. याच खड्ड्यातील पाणी पिण्यासाठी, खर्चासाठी, जनावरांसाठीही वापरावं लागत असल्यानं या पाण्यामुळं नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. महावितरण कंपनीनं तातडीनं डीपी दुरुस्त करावा आणि ग्रामपंचायतीनं पाण्याची व्यवस्था करून द्यावी, अशी इथं मागणी होती आहे. पाणी पुरी घागरी बुगरी भरते का आम्ही भरतोय वड्याला. एवढा झरा आहे, त्या झऱ्यात पाणी असंच चाललंय आमचं 12 वर्ष गाणं. लाईटा येऊन पाणी येऊन काय त्याचा उपयोग आहे. ढोरागुरांनी हे महिना कसला काळाचा महिना. आज मोटर जळली, उद्याला वायरच जळली, उद्याला परवायला असं काय बी सांगते. फोन 50 फोन केले तरी वर फिरकत नाहीत. आणि फिरकली इथं आली की म्हणजे आम्ही कवा नाही म्हणतोय आम्ही. अप्पा ती मोटर बंद पडली आहे आणि पाणीच नाही वाड्याला. काय करणार आम्ही आता. 1 दिवस चालू होती तर महिनाभर 2 महिने बंद. काय करणार काय. 4 कंटेकर इथं आहे तर आम्ही दोसक्याने पाणी आणून वाड्यात नाही तिसने देऊ शकतो. मग गाड्या बंद पडतील, मग काय करणार आम्ही. दोसक्याने पाणी आणून देतोय तिसने. याबाबत सरपंच पांडुरंग पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी डीपी खराब झाल्यानंतर याबाबतची माहिती महावितरणला दिली असून 2 दिवसात डीपी दुरुस्त झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल असं सांगितलं. कोल्हापूर महानगरपालिकेत शिवसेनेचा पहिला महापौर करण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावं असं आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी केलं आहे. कोल्हापूर शहर शिवसेनेच्या वतीनं दैवज्ञ बोर्डिंग इथं आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. कोल्हापूर शहर शिवसेनेच्या वतीनं दैवज्ञ बोर्डिंग इथं आमदार राजेश क्षीरसागर यांच्या सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मान्यवरांच्या हस्ते आमदार राजेश क्षीरसागर यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना आमदार क्षीरसागर यांनी गेल्या 2.5-3 वर्षात महायुती सरकारच्या माध्यमातून राज्यात कोट्यावधी रुपयांचा निधी देऊन राज्याचा चेहरा मोहरा बदलल्याचं सांगितलं. भविष्यात कोल्हापूर शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेवर भगवा फडकवावा आणि कोल्हापूरचा पहिला महापौर शिवसेनेचा करण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावं असं आवाहन आमदार क्षीरसागर यांनी केलं. यावेळी शहर शिवसेनेच्या उपनेत्या जयश्री जाधव, जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, महानगर प्रमुख शिवाजीराव जाधव, शहर प्रमुख रणजित जाधव यांनी मनोगत व्यक्त केलं. याप्रसंगी शहर प्रमुख महेंद्र घाटगे, महिला आघाडी महानगर प्रमुख मंगलताई साळोखे, शहर प्रमुख पवित्रा रांगणेकर, अमरजा पाटील, किशोर घाटगे, तुकाराम साळोखे, उदय भोसले, दीपक चव्हाण, रमेश खाडे, रणजित मंडलिक, सुनील जाधव, अर्जुन आंबी, मंदार पाटील, पियुष चव्हाण, कुणाल शिंदे, अंकुश निपाणीकर आदी उपस्थित होते. राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागात चालक आणि वाहकांची संख्या कमी असल्यानं सध्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना डबल ड्युटी करावी लागते. याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर होऊ लागला आहे. त्यामुळं महामंडळानं नोकर भरती प्रक्रिया गतीनं राबवावी अशी मागणी होती आहे. उच्च न्यायालयानं 2024पर्यंत एसटी महामंडळातील नोकर भरतीला मनाई केली होती. नोकर भरती झाली नसली तरी कर्मचारी निवृत्त होण्याची संख्या काही थांबली नाही. त्यामुळं रिक्त झालेल्या जागांवर नोकर भरती होणं गरजेचं होतं. सध्या कोल्हापूर विभागाकडं 737 बसेस असून त्यापैकी रस्त्यावर 725 बसेस धावत आहेत. वाहक आणि चालक यांची संख्या बसेसच्या तुलनेत कमी आहे. कामगार संघटनांकडूनही कर्मचारी भरती प्रक्रिया राबवण्याची मागणी सातत्यानं होती आहे. परंतु याकडं महामंडळ दुर्लक्ष करत असून त्या कर्मचाऱ्यांवरच महामंडळाचा गाडा हाकायचं काम सुरू आहे.
यामुळं रजा मिळणंसुद्धा या कर्मचाऱ्यांना अडचणीचं ठरतं आहे. वाहक आणि चालकांना डबल ड्युटी करावी लागती आहे आणि त्यामुळं कर्मचाऱ्यांवरील ताण वाढत चालला आहे. कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावरही याचा परिणाम होऊ लागला आहे. आजच्या घडीला कोल्हापूर विभागात चालक 300 आणि वाहक 300 अशा एकूण 600 कर्मचाऱ्यांची गरज आहे. त्यामुळं महामंडळानं नोकर भरती प्रक्रिया गतीनं राबवावी अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून जोर धरू लागली आहे. मुख्याध्यापक सेवानिवृत्त झाल्यानंतरही त्यांचा अनुभव आणि ज्ञान समाजासाठी मोलाचं असतं. मात्र निवृत्तीनंतर त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यामुळं सेवानिवृत्त मुख्याध्यापकांनी संघटित होणं ही काळाची गरज आहे असं प्रतिपादन आमदार जयंत आसगावकर यांनी केलं आहे. पन्हाळ्यातील महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या वतीनं आयोजित पहिल्या राज्यस्तरीय वार्षिक अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. पन्हाळ्यावर महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या वतीनं पहिलं राज्यस्तरीय वार्षिक अधिवेशन आयोजित करण्यात आलं. या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी सुभाष माने होते. यावेळी बोलताना आमदार जयंत आसगावकर यांनी अनेक शिक्षक आणि मुख्याध्यापक अतिरिक्त होत असून याचा शाळांवर गंभीर परिणाम होत असल्याचं सांगितलं. इंग्रजी शिक्षणाला आमचा विरोध नाही, पण प्राथमिक मराठी शाळा टिकवणं गरजेचं आहे. सध्या अकॅडमी शिक्षणाचं पेव फुटलं आहे. त्यामुळं पालकांवर आर्थिक बोजा पडत असल्यानं शासनानं यावर नियंत्रण ठेवणं आवश्यक असल्याचंही त्यांनी सांगितलं. मुख्याध्यापक सेवानिवृत्त झाल्यानंतरही त्यांचा अनुभव आणि ज्ञान समाजासाठी मोलाचं असतं. मात्र निवृत्तीनंतर त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यामुळं सेवानिवृत्त मुख्याध्यापकांनी संघटित होणं ही काळाची गरज आहे असं प्रतिपादन आसगावकर यांनी केलं. यावेळी उपस्थित सेवानिवृत्त मुख्याध्यापकांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी सविस्तर उत्तरं दिली. यावेळी डॉक्टर विलास पाटील, अरुणराव थोरात, MK आवळेकर, NR भोसले यांनी मनोगत व्यक्त केली. या कार्यक्रमाला BG काटे, DS पाटील, RY पाटील, तानाजी माने, SY पाटील, ND नाजरे, RG पाटील यासह कार्यकारिणीचे सदस्य आणि राज्यभरातून आलेले सेवानिवृत्त मुख्याध्यापक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. पूर व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी आज जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आपत्ती व्यवस्थापन चमूच्या प्रात्यक्षिकांची पाहणी केली. पूरस्थिती उद्भवल्यास तात्काळ प्रतिसाद देता यावा यासाठी तयारी ठेवावी, तसंच आवश्यक साहित्य सुसज्ज ठेवण्याच्या सूचना त्यांनी आपत्ती व्यवस्थापन टीम आणि उपस्थित स्वयंसेवकांना केल्या. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत संभाव्य पावसाळी पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्व आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी आज कसबा बावडा इथल्या राजाराम बंधाऱ्याजवळ पंचगंगा नदीपात्रात साहित्याची तपासणी आणि चाचणी घेण्यात आली. आपदा मित्र आणि आपदा सखी यांच्यासाठी 18 ते 20 मे या कालावधीत प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येतोय. या प्रशिक्षणामध्ये जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध असलेलं इन्फ्लेटेबल रबर मोटरबोल्ट, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग, रोप, इमर्जन्सी लाईट इत्यादीच्या सहाय्यानं पूर व्यवस्थापनाचे सखोल प्रशिक्षण दिलं जातं आहे. यावेळी पाण्यात बुडणाऱ्याला वाचवणं, दोरीच्या सहाय्यानं बचाव करणं, बोटीनं शोध मोहीम राबवणं, बोट उलटल्यास बचावकार्य कसं करावं आदी प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली. या कार्यक्रमात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ, पथक प्रमुख सुनील कांबळे, श्रीकृष्ण सुरते, शुभम काटकर, शुभांगी गराडे, अजित शिंदे, सोमनाथ सुतार तसेच जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील आपदा मित्र आणि आपदा सखी सहभागी झाले होते. दरम्यान जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी प्रशिक्षणस्थळी भेट देऊन साहित्याची पाहणी केली आणि उपस्थित स्वयंसेवकांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी राजाराम बंधाऱ्याजवळील पंचगंगा नदीवरील प्रात्यक्षिकं बोटीद्वारे पाहिली. यावेळी जिल्हाधिकारी येडगे यांनी पूरस्थिती उद्भवल्यास तात्काळ प्रतिसाद देता यावा यासाठी तयारी ठेवावी, तसंच आवश्यक साहित्य सुसज्ज ठेवण्याच्या सूचना त्यांनी आपत्ती व्यवस्थापन टीम आणि उपस्थित स्वयंसेवकांना दिल्या. जिद्द, चिकाटी आणि इच्छाशक्तीच्या जोरावर सेरेब्रल पाल्सी म्हणजेच मस्तिष्क विकलांग या आजारानं ग्रस्त असणाऱ्या साक्षी कुलकर्णी हिनं 10वीच्या परीक्षेत 79% गुण प्राप्त करत सर्वांपुढं आदर्श निर्माण केला आहे. शारीरिक व्यंगामुळं लिहिताना वाचताना अनेक अडचणी येत असतानासुद्धा तिनं हे यशाचं शिखर गाठलं आहे. तिच्या या प्रेरणादायी जीवनावर प्रकाश टाकणारं S न्यूजचं हे विशेष वृत्त.
विद्यार्थी चेत्यजेत सुखम सुखार्थी न कुतो विद्या कुतो विद्यार्थिनः सुखम. हे आहे साक्षी श्रावणी गणेश कुलकर्णी. हिनं जे यश प्राप्त केलंय ते सर्वांचे डोळे दिपवणारं आहे. नियतीनं कितीही क्रूर चेष्टा केली असली तरी त्या नियतीवर सुद्धा तिने इच्छाशक्तीच्या जोरावर आणि मोठ्या जिद्दीनं मात करून दाखवलंय. जन्मापासूनच सेरेब्रल पाल्सी म्हणजेच मस्तिष्क विकलांग या आजारानं तिला ग्रासलंय. यामध्ये हातापायाची सगळी शक्ती क्षीण झाली आहे. डोळ्याची नजर कमी झाल्यानं तिला वाचता येत नाही आणि हातानं लिहिता येत नाही. अशा सर्व कठीण परिस्थितीवर मात करत ऑडिओ बुकच्या सहाय्यानं तिनं अभ्यास केलाय. विशेष म्हणजे 8वीपर्यंत शाळा म्हणजे काय हे माहीत नसणाऱ्या साक्षीनं 10वीत 79% गुण मिळवत सर्वांपुढं आदर्श निर्माण केलाय. कोल्हापूरमधील भक्तिसेवा विद्यापीठ हायस्कूलनं 2रीपासून कधीही शाळेला न गेलेल्या साक्षीची प्रखर बुद्धिमत्ता पाहून तिला सरळ 8वीत प्रवेश दिला. तो विश्वास सार्थ ठरवत साक्षीनं 10वीच्या परीक्षेत हे घवघवीत यश प्राप्त केलंय. तिला लिहिता येत नसल्यानं तिला वेदिका कांबळे आणि इशिता पसारे या 2 लेखनिकांची मदत घ्यावी लागली. फक्त ऑडिओ बुकच्या माध्यमातून म्हणजेच श्रवणशक्तीच्या जोरावर तिनं हे यश पादाक्रांत केलंय. मी लिहू शकत नव्हते. माझ्या हातामध्ये थोडासा टाईटनेस आहे अजूनही, त्यामुळे मी लिहू शकत नाही, डोळ्याने वाचू शकत नसल्यामुळे मी ऑडिओ बुक्सचा आधार घेतला. ऑडिओ बुक्समधून मी जवळजवळ 2 तास अभ्यास करायचे. त्याच्यानंतर त्या ऑडिओ बुक्स हळूहळू एक एक पाठ झालेलं जे आहे उत्तर ते आईला म्हणून दाखवायचे. मग परत त्याच्यात काही त्रुटी असतील तर त्या दुरुस्त करून मी सांगायचे. साक्षीचा 7व्या महिन्यात म्हणजेच मुदतपूर्व जन्म झालाय. जन्मावेळी मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाला आणि मेंदूतील ग्रे मॅटर भागाला इजा पोहोचली. पण हे लक्षात यायला 4.5-5 वर्षाचा काळ गेला. आपली मुलगी नीट बसू शकत नाही, उभा राहू शकत नाही हे तिच्या आईवडिलांच्या लक्षात आलं. तिला डॉक्टरांना दाखवण्यात आलं आणि त्यानंतर तिला सेरेब्रल पाल्सी या दुर्धर आजारानं ग्रासल्याचं निदान झालं. आपली मुलगी नॉर्मल व्हावी यासाठी आईवडिलांनी मुंबईमधील चांगल्या खाजगी दवाखान्यात उपचार सुरू केले. जवळपास 1.5 वर्ष रोजचा 4 ते 4.5 हजार रुपये खर्च केला. यानंतर सुद्धा त्यांनी बेंगलोर, हैदराबाद असं जंग पछाडलं. आपली मुलगी इतर मुलांप्रमाणे नॉर्मल व्हावी ही त्यांची भाबडी आशा मात्र फोल ठरली. अखेर कोल्हापूरमधील स्पर्श फिजिओथेरपीमध्ये उपचार सुरू केला आणि 14 वर्ष कधीही खंड न पडू देता अथक प्रयत्नांनंतर तिच्यात बदल घडून आला. या सगळ्यात तिच्या आयुष्याला कलाटणी देणारी गोष्ट म्हणजे संस्कृत अभ्यासिका प्राध्यापिका डॉक्टर अंबुजा साळगावकर यांच्याशी झालेली ओळख. साळगावकर यांनीच तिला संस्कृतची गोडी लावली. साक्षीनं या नव्या वाटेवर प्रवास सुरू केला आणि तिनं पुन्हा कधीच मागं वळून पाहिलं नाही. पु ल देशपांडे यांचे व्यक्ती आणि वल्ली आणि संस्कृतमधील अनेक श्लोक अर्थांसह तोंडपाठ आहेत. केयूरानन विभूषयन्ति पुरुषं हारान चन्द्रोज्ज्वलाः न स्नानं न विलेपनं न कुसुमं नालंकृता मूर्धजाः. या श्लोकाचा असा अर्थ आहे की तुम्ही कितीही चांगले दागिने घाला, चांगल्या सुगंधित द्रव्यांनी स्नान करा, पण तुमची जी वाणी आहे ती जर का मधुर नसेल तर तुमची कशावरही छाप पडत नाही, आणि वाणी जर का मधुर असेल तर तुम्ही सगळं जग जिंकू शकता. तिच्या या सर्व प्रवासात आईवडिलांची मोठी साथ तिला मिळाली आहे. खचून न जाता स्वतःला धीर देत त्यांनी साक्षीला आधार दिला. तिच्या प्रत्येक गोष्टीत ते ठामपणे उभे राहिले. तिच्यातील उणीवांपेक्षा तिच्यातील जमेच्या गोष्टींवर भर दिला. जिला आधाराची गरज होती त्यात साक्षीनं मोठ्या जिद्दीनं शारीरिक व्यंगावर मात करत आज आईवडिलांनाच मोठा मानसिक आधार दिलाय. तिचा सार्थ अभिमान असल्याच्या भावना तिच्या आईवडिलांनी व्यक्त केल्यात. आणि त्यातून असं कळालं की हा आजार 100% बरा होणारा नाही आहे. त्यामुळे तिला व्यवस्थित आणि तिच्यातल्या ज्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्या जास्तीत जास्त कशा सुधाराव्यात ह्याकडे आम्ही लक्ष देऊ लागलो. फिजिओथेरपी अखंड सुरू होती तिची. आम्ही एकही दिवस त्याच्यामध्ये ब्रेक घेतलेला नाही आहे अजूनही.
तर अशा पद्धतीनं तिचं मग ओरेटरी स्किल्स खूप छान आहे, ती खूप छान वक्तृत्व करते. हे जसं साधारण तिच्या 5व्या-6व्या वर्षी आम्हाला लक्षात आलं. मग मी तिला बऱ्यापैकी वाचन सांगणे, आम्ही वाचून दाखवणे, तिला गोष्टी सांगणे, परत त्याच तिला पुन्हा सांगायला लावणे, ह्या अशा पद्धतीनं हळूहळू प्रवास सुरू केला. आणि साधारण तिच्या 12व्या वर्षी अंबुजा साळगावकर मॅडम तिच्या आयुष्यात आल्या आणि तिथून खरं तर एक चमत्कार घडला असं मी म्हणेन. मात करून इथंपर्यंतचा तिचा अतिशय खडतर प्रवास आणि हा प्रवास तिनं अतिशय यशस्वीपणे जिद्दीनं न हार मानता जो गाठलेला आहे तो खरंच कौतुकास्पद आहे. आमची मुलगी म्हणून नाही, एक व्यक्ती म्हणून, आणि ही तीच दुसऱ्यांना प्रेरणादायी व्हावी म्हणून आमचा हा सगळा खटाटोप आहे. हा सगळा प्रवास तिचा अतिशय खडतर असताना देखील ती कधीही हार न मानता, निराश न होता एक 79% तिनं जे स्कोअर केलं हे खरंच आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. आणखीन यापुढं तिला संस्कृत विषयात डॉक्टरेट मिळवायचे, यासाठी तिनं कर्नाटकातील शृंगेरी इथल्या केंद्रीय विश्वविद्यालयात प्रवेश मिळवला आहे. माझ्या हातून संस्कृतमधून देव, देश आणि धर्मासाठी कार्य घडावं असा मानस तिनं व्यक्त केला आहे. फक्त संस्कृतच नाही तर इतिहास, भूगोल या विषयाचा सुद्धा तिचा चांगला अभ्यास आहे. अभ्यासासह ती चांगली वक्तासुद्धा आहे. कोणत्याही विषयावर ती अगदी सहज मार्गदर्शन करू शकते. तिनं तिच्यासारख्या दुर्धर आजारानं ग्रस्त मुलामुलींचा मोदक संस्कृत ऑनलाईन ग्रुप काढला आहे, ज्यामध्ये ती स्वतः सर्वांना मार्गदर्शन करून सगळ्यांना प्रोत्साहन देते. आज साक्षीचं हे यश तिच्या एकटीचं नाही तर तिच्यासारख्या आजारानं ग्रस्त असणाऱ्यांचं आणि तिच्या आईवडिलांचं आहे. आज तिच्या यशानं सर्वांच्या मनात एक आशा पल्लवित झाली आहे. जिद्द, चिकाटी आणि इच्छाशक्तीच्या जोरावर अशक्य वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा शक्य करू शकतो हे दाखवून देत तिनं शरीरानं सर्वसामान्य असणाऱ्यांपुढंसुद्धा आदर्श निर्माण केला आहे. तिच्या पुढील आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. कॅमेरामॅन विजय जाधवसह संगम कांबळे, एस न्यूज, कोल्हापूर. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्यांवर संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. डेअरीतली रांगा, रांगातनी किटल्या, किटल्यातनी दूध हाय भारीच ग, भारीच ग, भारीच ग. दूध भारी, फॅट भारी, SNFB भारी, ही किमया फर्टिमिन प्लस ची चारी. गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सिविडयुक्त मिनरल मिक्सचर फर्टिमिन प्लस. दुधाला रेट, वर्षाला वेध, आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टिमिन प्लस. हैदराबादमधील गुलजार हाऊस जवळ भीषण आग, 17 जणांचा होरपळून मृत्यू, अनेक गंभीर. इस्रोचं EOS-9 मिशन अपयशी, 3ऱ्या टप्प्यात तांत्रिक बिघाड. पाकिस्तान आणि नरक असे 2 पर्याय असतील तर मी नरक स्वीकारेन, लेखक जावेद अख्तर यांचा घणाघात. तो सूड नव्हता तर न्याय होता. ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय सैन्यानं शेअर केला नवा व्हिडिओ. शिवराज दिवटे मारहाण प्रकरणावरून परळीतील वातावरण पुन्हा तापलं, उद्या बीड बंदची हाक. वाघाच्या हल्ल्यात 2 ठार, चंद्रपूर जिल्ह्यातील घटना. चिरा भरलेला ट्रक 40 ते 50 फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात पन्हाळा तालुक्यातील माले इथला ट्रक चालक रवींद्र शिवाजी चव्हाण हा जागीच ठार झाला. शाहूवाडी तालुक्यातील जुळेवाडी खिंडी इथल्या वळणावर हा अपघात झाला. चिरा भरलेला ट्रक रत्नागिरीहून कोल्हापूरच्या दिशेनं जात होता. कोल्हापूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील शाहूवाडी तालुक्यातील जुळेवाडी खिंडी इथल्या वळणावर आल्यानंतर ट्रक अंदाजे 40 ते 50 फूट खोल दरीत कोसळला. यामध्ये पन्हाळा तालुक्यातील माले इथला ट्रक चालक रवींद्र चव्हाण जागीच ठार झाला. अपघातानंतर पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी ट्रकमध्ये अडकलेल्या चालकाचा मृतदेह बाहेर काढला. वळणावरील तीव्र उतार आणि चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्यानं हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. या अपघाताची नोंद शाहूवाडी पोलीस ठाण्यात झाली आहे. ज्योतिबा डोंगरावर असलेल्या टोल नाक्यावर वाहन पार्किंग कर आणि प्रवासी यात्रा कर मागितल्याबद्दल देवस्थान समितीच्या 2 कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. मुंबई पोलीस दलातील पोलिसांकडून कर मागितल्याच्या रागातून ही घटना शनिवारी दुपारी घडली आहे. या प्रकरणी आज सकाळी कोडोली पोलिसात 5 जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मिनी ट्रॅव्हल्समधून काही प्रवासी मुंबईहून ज्योतिबा डोंगरावर दर्शनासाठी शनिवारी दुपारी आले होते.
ही गाडी यमाई मंदिराजवळ असलेल्या टोल नाक्याजवळ आल्यानंतर नाक्यावरील कर वसूल करणारे सुधीर पाटील आणि विशाल माने या कर्मचाऱ्यांनी त्यांना प्रवासी कर आणि वाहन पार्किंग करायचे 160 रुपये मागितले. यावेळी मिनी ट्रॅव्हल्समध्ये असलेल्या धनंजय आनंदराव साळोखे या मुंबईतल्या पोलिसानं मी पोलीस आहे असं सांगून आपलं ओळखपत्र दाखवत पैसे देण्यास नकार दिला आणि मी पोलीस आहे, माझ्याकडं पैसे का मागतोस म्हणून जाब विचारला. यावेळी कर्मचाऱ्यांनी एकूण 160 रुपये होतात, आपण पोलीस आहात तर किमान वाहन पार्किंग कर 60 रुपये तरी द्या अशी विनंती केली. यावेळी विशाल माने यानं गाडीचा फोटो काढला. त्यानंतर ट्रॅव्हल्समधील काही जणांनी गाडीतून उतरून देवस्थानच्या सुधीर पाटील आणि विशाल माने या 2 कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. यावेळी ट्रॅव्हल्समधील इतर प्रवाशांकडून मिटवामिटवीचा प्रयत्न झाला, पण हा वाद न मिटल्यानं अखेर रात्री हा वाद कोडोली पोलीस ठाण्यात आला. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. आज सकाळी कर वसुली कर्मचारी विशाल माने यांनी कोडोली पोलिसात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून धनंजय आनंदराव साळोखे, मारुती आनंदराव साळोखे, दत्तात्रय आनंदराव साळोखे, शिवाजी संपत साळोखे, तानाजी संपत साळोखे यांच्या विरोधात कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास कोडोली पोलीस करतायत. काही दिवसांपूर्वी पन्हाळा तालुक्यातील नावली इथं एका पोलीस कर्मचाऱ्यानं एसटी चालकास मारहाण केली होती. ही घटना ताजी असतानाच आता मुंबई पोलीस दलातील पोलिसांकडून ज्योतिबा डोंगरावरील देवस्थानच्या कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्यानं पोलिसांच्या आरेरावीबद्दल संताप व्यक्त होतोय. गटातटात विखुरलेल्या आपल्या समाजानं विकास कामासाठी एकत्र यावं. बौद्ध आणि मातंग हे दोन्ही समाज भाऊ भाऊ आहेत. दोघांनी निळा पिवळा झेंडा एकत्र आणून एकत्र लढण्यातच समाजाचं हित आहे असं प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं. शनिवारी संध्याकाळी दसरा चौकात आयोजित मातंग समाज न्याय हक्क परिषदेत ते बोलत होते. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट, कोल्हापूर जिल्हा मातंग आघाडी यांच्या वतीनं कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात मातंग समाज न्याय हक्क परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेला केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी बोलताना रामदास आठवले यांनी RPIचा आता बदलत आहे रंग, कारण आपल्यासोबत आहे मातंग अशा खुमासदार शैलीत कवितांच्या माध्यमातून आपल्या भाषणाला सुरुवात केली. दलित पॅन्थरमध्ये काम करत असताना कोल्हापुरातील माधवराव बागल आणि दत्ता जाधव यांच्या सहवासातील अनेक आठवणींना त्यांनी यावेळी उजाळा दिला. कोल्हापूर जिल्ह्यानं माझ्या चळवळीला चांगली साथ दिली, त्यात मातंग समाजाचंही मोठं योगदान आहे. गटातटात विखुरलेल्या आपल्या समाजानं विकासासाठी एकत्र यावं. बौद्ध आणि मातंग हे समाज भाऊ भाऊ आहेत. निळा पिवळा झेंडा एकत्र आणून एकत्र लढण्यात समाजाचं हित आहे. यापुढं मातंग समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे असं आश्वासनही केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिलं. समाजामध्ये त्याचे अनेक नेते झालेले आहेत. आपल्याला माहित आहे की आपले नेते आहेत बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णा भाऊ. आपले नेते आहेत बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णा भाऊ. जर काय मिळालं तर आपण दोघे थोडं थोडं खाऊ. आपण तर आहोत फार जवळचे भाऊ. आपण तर आहोत फार जवळचे भाऊ. जर कोणी दुश्मन आपल्या समोर आला तर त्याला ताकदीनं पाहू. RPIचा आता बदलत आहे रंग, कारण आमच्या सोबत आलेला आहे मातंग. त्यामुळे RPIचं मजबूत होत आहे अंग. त्यामुळे RPIचं मजबूत होत आहे अंग. म्हणून आज सुद्धा मी आहे यंग, कारण आम्हाला बदलायचा आहे आपल्या समाजाचा रंग. दलित महासंघाचे संस्थापक मच्छिंद्र सकटे यांनी गावागावात मनुवादी निर्माण झाले असून आमच्या समाजावर अन्याय होत आहे, त्यासाठी ॲट्रॉसिटीचा कायदा कडक करण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी बौद्ध आणि मातंग समाज एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत, मात्र काही लोकांकडून आमच्यामध्ये भांडणं लावण्याचं षडयंत्र सुरू असल्याचा आरोप केला. यावेळी प्राध्यापक शहाजी कांबळे, अण्णा वायदंडे, गौतम सोनवणे, संजय लोखंडे, विजय काळे, BK कांबळे,
परशुराम वाडेकर, बळवंत माने, अशोक गायकवाड, मंगलराव माळगे यांच्यासह कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील बौद्ध आणि मातंग समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते. मित्राच्या त्रासाला कंटाळून आर.के. नगर परिसरात राहणाऱ्या आकाश शांताराम बोराडे या महाविद्यालयीन युवकानं गुरुवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी मयत आकाशचा भाऊ विनायक बोराडे याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. बोराडेला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या जुना बुधवार पेठेतील ओंकार सावंत याला करवीर पोलिसांनी अटक केली आहे. मूळचे धाराशिव इथले शांताराम बोराडे कुटुंबीय गेल्या काही वर्षांपासून आर.के. नगर सोसायटीमध्ये भाड्यानं राहत आहेत. आकाश बोराडे हा युवक आईवडिलांसोबत राहत होता. आकाशनं एका महाविद्यालयात MBAच्या अंतिम वर्षाची परीक्षा दिली होती. त्याची कॅम्पस इंटरव्ह्यूमधून एका मॉलमध्ये व्यवस्थापक म्हणून निवड झाली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून तो तणावाखाली होता. गुरुवारी रात्री त्यानं स्वतःच्या बेडरूममध्ये फॅनला गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी आकाशनं 4 पानी सुसाईड नोट लिहून मित्राच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचं नमूद केलं आहे. दरम्यान आज आकाशचा भाऊ विनायक बोराडे यानं दिलेल्या फिर्यादीवरून मयत आकाश आणि जुना बुधवार पेठेत राहणारा ओंकार सुनील सावंत हे दोघे गेल्या 2 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. यातूनच माझे प्रेम बघितलेस, आता माझा वाईटपणा बघ अशी धमकी देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ओंकार सावंत याच्या विरोधात करवीर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज दुपारी करवीर पोलिसांनी आकाशच्या आत्महत्येस कारणीभूत असल्याप्रकरणी जुना बुधवारपेठ इथल्या संशयित ओंकार सुनील सावंत याला ताब्यात घेतला असून उद्या त्याला न्यायालयात हजर केलं जाणार आहे. कोल्हापूर गारगोटी रस्त्यावर तळाशी पाटी बसथांब्यावर धोकादायक स्थितीत विद्युत तारा आहेत. या ठिकाणी असलेल्या वडाच्या झाडांच्या फांद्यांमुळं विद्युत तारांना अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळं शॉर्ट सर्किट होऊन मोठी दुर्घटना होण्याची भीती आहे. कोल्हापूर गारगोटी रस्त्यावर राधानगरी तालुक्यातील तळाशी पाटी इथल्या बसथांब्यावर विद्युत तारा गेलेल्या आहेत. या तारांना वडाच्या झाडाच्या फांद्यांनी वेढा घातल्यानं धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. स्थानिक नागरिकांनी धोक्याबाबत महावितरणला कळवूनही फांद्यांचा अडथळा दूर करण्यासाठी कोणतीही कार्यवाही केलेली नाही. या ठिकाणी फुलांचे स्टॉल आणि इतर व्यावसायिकांची दुकानं आहेत. त्यामुळं या परिसरात मोठी वर्दळ असते. त्यामुळे विद्युत तारा आणि झाडांच्या फांद्यांचा संपर्क वाढत असून यामुळं मोठ्या दुर्घटनेची शक्यता आहे. त्यामुळं महावितरणनं याची दखल घेण्याची मागणी ग्रामस्थांमधून होती आहे. सार्वजनिक ग्रंथालयांचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे अशी ग्वाही पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली. भुदरगड तालुक्यातील पाल इथं आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. भुदरगड तालुक्यातील पाल इथल्या आनंदराव आंबेडकर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या सभागृहात कोल्हापूर जिल्ह्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालय अधिकारी, पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉक्टर S.R. रंगनाथन यांच्या प्रतिमेचं पूजन करून संवाद मेळाव्याला सुरुवात करण्यात आली. यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सार्वजनिक ग्रंथालयांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. आता दुसरा प्रश्न की दर्जावाढ आणि आपल्या सगळ्यांचं जे काही मानधन आहे त्या सगळ्याला सुद्धा बघायचं. एका बोलता आमचे सहकारी किती पगार आहे? काय येणार म्हणजे मी म्हणालो पुस्तक वाचायचं पण त्याला किमान त्याच्या घरातून चालण्यापुरतं तरी करायला पाहिजे. हे सुद्धा एवढंच महत्वाचं आहे. आणि यासाठी सुद्धा आदरणीय चंद्रकांत दादांकडे बसून अर्थमंत्र्यांकडे सुद्धा आता अजित दादांना सांगूया, दादा तर तुम्ही आम्हाला सुद्धा काही मदत करा. पण मला असं वाटतं की एका बाजूला हे काम आणि दुसऱ्या बाजूला आमच्या अधिकाऱ्यांचं काम, हे दोन्ही असं पॅरल करत चालूया. त्या दृष्टिकोनातून दादांच्याकडची एक बैठक की ज्या बैठकीमध्ये या सगळ्या गोष्टींची नोंद आपण करूया. निश्चितपणे वर्गवाढ ही झालीच पाहिजे, दर्जावाढ ही झालीच पाहिजे, कारण 12 नंतर आपल्याला काही झालं नाही. आणि मग आमच्या मुद्द्या सुद्धा गरजेचं. आता मला वाटतं तुमची पुस्तकं बैठक सुद्धा मिळवून आणि दादा, अजितदादा आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदय या सगळ्यांना सुद्धा जेवढी तुमची वकिली करायला पाहिजे तेवढी वकिली करण्यामध्ये मी कुठेही कमी असणार नाही.
11,000 निमित्त आहे, परंतु त्या निमित्तानं त्या संस्थेला त्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन दिलं जाईल, तुमच्या कामाचं मूल्यमापन केलं जाईल आणि तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने पुढे घेऊन जाण्यासाठी जे जे काही काम करता येईल ते करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर, पुणे विभागाच्या सहाय्यक ग्रंथालय संचालक शालिनी इंगोले, ग्रंथालय कर्मचारी कृती समितीचे रवींद्र कामत, भाजपचे जिल्हाध्यक्ष नाताजी पाटील, नेताजी सारंग, जितेंद्र भोसले, पी.बी. पाटील यांनी मनोगत व्यक्त केली. याप्रसंगी ग्रंथालय निरीक्षक उत्तम कारंडे, सदाशिव शिंदे, रवींद्र कामत, राजेंद्र मोरे, आनंदा शिंदे, ॲडव्होकेट शाहू काटकर, पांडुरंग कडव, युवराज चौगले, संभाजी निकोडे, प्रवीण गुरव यांच्यासह जिल्ह्यातील ग्रंथालय पदाधिकारी उपस्थित होते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. अलमट्टी धरण उंचीवाढ विरोधात सर्वपक्षीयांचं अंकली टोलनाक्यावर चक्काजाम आंदोलन. काहीही झालं तरी धरणाची उंची वाढवू न देण्याचा निर्धार. आजरा तालुक्यातील मडिलगे इथं सशस्त्र दरोडा, दरोडेखोरांकडून महिलेची हत्या, लाखो रुपयांचे दागिने लंपास. घटनेनं तालुक्यात खळबळ. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांच्या हालचाली गतिमान. मेळावे घेऊन कार्यकर्त्यांना दिला जातोय बूस्टर डोस. आमचा संयम सुटतोय, आता पालकमंत्र्यांना अचानक घेराव घालणार. हद्दवाढ कृती समितीचा इशारा. आणि शाहूवाडी जुळेवाडी खिंडीतील वळणावर चिरा भरलेला ट्रक दरीत कोसळला. पन्हाळा तालुक्यातील माले इथला ट्रक चालक जागीच ठार. बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच एस न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला भेट द्या. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.